तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात येणाऱ्या खुमगाव बुट्टी येथे घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नातेवाईकांनी पाठलाग करून पकडल्याची घटना शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली। यावेळी एका संशयिताने महिलेला चाकूचा धाक दाखवत तिला धक्का देऊन पडण्याचा प्रयत्न केला। सौ सुलोचना संजय सातव ह्या सासूच्या घरी जेवण घेऊन जात असताना त्यांना विनायक सातव यांच्या घरासमोर एक अनोळखी व्यक्ती दिसली। काही वेळाने दुसरा इसम घरातून बाहेर येताना आढळल्याने त्यांनी त्याची चौकशी केली। यावेळी त्याने चाकू काढून सुलोचना सातव यांना धक्का देत पळ काढला। दोघे एकाच मोटारसायकलवरून पसार होत असताना नातेवाईकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले। घराची पाहणी केली असता कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याचे आढळून आले। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना ताब्यात घेतलं। अजय सुखलाल धर्मा राहणार कुवरदेव तालुका जळगाव जामोद आणि संजय नामदेव चिंचोळकर राहणार केलपाणी तालुका अकोट अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत। या प्रकरणी सुलोचना सातव यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी अपराध क्रमांक 539/2026 अन्वये BNS कलम 115 2 331 3 305 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल डाबेराव बॅच नंबर 2086 करीत आहेत। घरफोडीचा उद्देश आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता विठ्ठल भातुरकर, खुमगाव बुट्टी।